अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती बसस्थानकाची दुरवस्था कायम। भद्रावती प्रवाशांच्या सेवेसाठीचा दावा करणाऱ्या भद्रावती एसटी बसस्थानकाची दुरवस्था कायम आहे। आवारातील खड्डे, अस्वच्छता, अपुरी पार्किंग व्यवस्था तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पंखे व बैठक व्यवस्थेचा अभाव यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। काही दिवसांपूर्वी प्रादेशिक व्यवस्थापकांनी बसस्थानकाची पाहणी केली होती, मात्र त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। दरम्यान 8 दिवसांपूर्वी हेडलाईटच्या समस्येमुळे भद्रावती नागपूर बसमधील सुमारे 20 प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्याची घटना घडली। याबाबत ज्येष्ठ पत्रकार दिलीप मांढरे यांनी जाब विचारला असता उर्मट भाषेत उत्तर देण्यात आल्याचा आरोप आहे। बसस्थानक परिसर खड्डेमुक्त करावा, स्वच्छता, पाणी, वीज, पार्किंग तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी व प्रवासी ऑटो संघटनेने केली आहे। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। नमस्कार। प्रवाशांच्या सेवेसाठी आमचे हे प्रीत वाक्य आहे, परंतु भद्रावती बसस्टॉपची अवस्था अत्यंत दयनीय दिसून राहिली आमच्या पाहण्यामध्ये। आपण प्रवास करताय प्रवासी म्हणून आपण या ठिकाणी शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे। तर आपण हे याबद्दल काय बोलू इच्छिता? सर्वात महत्वाचं, प्रवासी म्हणून जे बाहेरगावी प्रवासी आहेत त्यांना महत्वाचं आहे शौचालय। कारण महिला असो किंवा पुरुष असो, शौचालयासाठी आवश्यकता आहे, परंतु भद्रावती बसस्थानकावर शौचालय पाहिलं तर अत्यंत दयनीय अवस्था आहे। यामध्ये ना पाण्याची व्यवस्था आणि महिला म्हणून ज्या महिलांना जे आवश्यक सोयी सुविधा आहे त्या बिलकुल नसल्यामुळं महिलांची गैरसोय होत आहे आणि ताबडतोब या प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि त्वरित यावर सुधारणा करावी जनतेची इच्छा। यानंतर बसस्थानकावर जे काही खड्डे आहे, खड्डा आहे की काय आहे हे समजून आलं आणि जवळपास 1 ते 1.5 फूट खड्डे आहेत आणि यावर सुद्धा अनेक जण बाईकने येतात, त्यामुळे त्यावर अपघात होण्याची किंवा त्यांना इजा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याकडे गांभीर्याने प्रशासन लक्ष द्यायला पाहिजे, परंतु प्रशासन झोपी गेलेले आहे काय गेलेलं आहे की काय यावरून असं दिसत आहे। नदी मी आता जवळपास 7 वर्ष इथे येणे जाणे करतो, परंतु ही दयनीय अवस्था पाहता अजूनही यावर कोणताही तोडगा प्रशासनाने काढलेला नाही आहे। त्यामुळे त्वरित याकडे प्रशासन या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था अपुरी वाटते आहे। पार्किंगची व्यवस्था अपुरी आहेच, कारण जी पार्किंगसाठी जागा केली आहे ती कमी पडत आहे। आणि तुम्ही बघत आहात की या ठिकाणी बाहेर गाड्या लावलेल्या आहेत। मी कित्येकदा पाहतो की ज्या ठिकाणी गाड्या काढल्या जाते त्या सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा गाड्या उभ्या केल्या जाते, त्यामुळे गाडी काढताना सुद्धा प्रॉब्लेम। प्रवाशांच्या सेवेसाठी हे लाल परी जी ती अहोरात्र महाराष्ट्रात चालते आहे आणि सर्वसामान्य प्रवाशांना सोयीस्कर व्हावं या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महामंडळातर्फे या बसेस चालवल्या जातात। परंतु ज्या बसेस ज्या ठिकाणी अधिकृतपणे थांबल्या जाते त्या बस स्टॉपची जर व्यवस्था पाहिली तर अत्यंत खराब अशी दयनीय अवस्था आहे। त्याकडे संबंधित महामंडळाला लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे। ओके, नमस्कार। अपडेट इंडिया या ठिकाणी बस स्टॉपवरती आलेला आहे। ऑटो संघटनेचे सर्व चालक मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या बस स्टॉपवरची जी अवस्था आहे, गड्डे पडलेले आहे, शौचालयाची अवस्था बरोबर आहे, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आहे, प्रवाशांना पाहिजे तशी मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळत नाही असं आम्ही ऐकलेलं आहे। तर या समस्येबद्दल आपण काय बोलू इच्छिता? 100% बरोबर आहे। संडास मूत्रीघर जे बंगला आहे ते एकदम आखरी बंगला आहे। जे प्रवाशांना बसमधून उतरून जे जायला पाहिजे किंवा येणारे जाणारे जे रस्त्यावर जे बस स्टँडच्या बाजूला जे पाहिजे नव्हतं ते नाही आहे। लोकांना तेवढं आतमधलं कळत नाही आणि उघड्यावरच लोक बाथरूमला वगैरे पडतात। बरेचसे गड्डे वगैरे पडलेले दिसत। गड्डे 2 वर्षापासून खूप गड्डे झाले आहे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पण त्रास। यामुळे आपण ऑटो चालवतात यातला अनुभव आपलाच आहे। आपला ऑटो चालवताना आपल्याला त्रास होते ना, खूप त्रास। रहदारी वाढली आहे, वाहनं वाढले आहे आणि गड्ड्यामुळे ऍक्सिडेंट हे ते पाणी साचलेलं राहतात, जनावर रस्त्यावर बसलेले राहतात, त्याचं नियंत्रण नाही, त्रास आहे। एसटी महामंडळ या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं महामंडळ काढून एक विविध वाक्य दिली आहे प्रवाशांच्या सेवेसाठी। प्रवाशांच्या सेवेसाठी ज्या अर्थी म्हणते आहे, त्या मानाने ज्या मूलभूत सुविधा असायला पाहिजे त्या मूलभूत सुविधेचा अभाव किमान भद्रावतीच्या बसस्टॉपवरती या ठिकाणी आढळून येतो आहे। तरी संबंधित प्रशासनाने या सर्व बाबीकडे लक्ष देऊन
प्रवाशांना सुखरूपपणे प्रवास करता यावा, कोणत्या प्रकारचा अपघात घडू नये याबद्दल प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. धन्यवाद. अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल. अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी लिमेश मानुसमारे.